मुक्ताईनगर विधानसभेची मतमोजणी मुक्ताईनगर एस.एम. कॉलेजमध्ये पार पडणार आहे आणि संपूर्ण CCTVच्या निगराणीत मुक्ताईनगरमध्ये मतमोजणी होणार आहे आणि कडेकोट बंदोबस्त देखील पाडला जाणार आहे। सुरक्षा यंत्रणा देखील या ठिकाणी तैनात आहेत। केंद्रीय सुरक्षा यंत्रणा असोत किंवा स्थानिक पोलीस प्रशासन असो, त्या 17 उमेदवारांचं भवितव्य या ठिकाणी 23 फेऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पार पडणार आहे। प्रशासनाच्या वतीने देखील सध्या जय्यत तयारी सुरू आहे। मतमोजणीचे टेबल देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। स्ट्रॉंग रूमवरती देखील CCTV कॅमेरे आहेत। निमित्ताने या ठिकाणी सज्ज आहेत। नेमकं या ठिकाणी 8 वाजतापासून सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि मुक्ताईनगरचं भवितव्य मतमोजणीच्या माध्यमातून समोर येणार आहे। त्याच माध्यमातून जय्यत तयारी देखील या ठिकाणी झालेली आहे। प्रशासनाच्या वतीने सध्या जय्यत तयारी सुरू आहे। 23 टेबल या ठिकाणी लावण्यात आलेले आहे आणि 23 फेऱ्या मुक्ताईनगरमध्ये पार पडणार आहे। टपाल मोजणी हे देखील सकाळी 8 वाजतापासून सुरुवात होणार आहे। पाहणं हे महत्त्वाचं असणार आहे की मुक्ताईनगर विधानसभेचा आमदार नेमका आता कोण होणार। त्यामुळे संपूर्ण उत्सुकता देखील नागरिकांना देखील लागलेली आहे आणि सज्ज झालेला आहे। रवी गोरेसह मंगेश ढोले, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।